सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझ्या बालमित्रांनो, हा देश एवढा सहजासहजी स्वतंत्र झालेला नाही आहे. खूप बलिदान दिलेले आहेत या देशाच्या लोकांनी. परंतु ती वेळ आपल्यावर परत येऊ नाही. कारण शिका आणि संघटित व्हा. शिक्षण घेतल्याशिवाय तरुणोपाय नाही. कारण शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही. तर ह्याच माध्यमातून मी एक गीत आहे, आपल्याला कसं वागायचं आहे त्यावर आधारित एक देशगीत आहे. नफरत की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको, जिद के पीछे मत दौड़ो, तुम प्रेम के पंछी हो देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों, मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों. देखो ये धरती हम सब की माता है, सोचो आपस में क्या अपना नाता है. हम आपस में लड़ बैठे तो देश को कौन संभालेगा. कोई बाहर वाला अपने घर से हमें निकालेगा. दीवाना होश करो मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों. मीठे पानी में ये जहर न तुम घोलो, जब भी कुछ बोलो ये सोच के तुम बोलो. भर जाता है गहरा घाव जो बनता है गोली से, पर वो घाव नहीं भरता जो बना हो कड़वी बोली से. दो मीठे बोल कहो देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों. तोड़ो दीवारें ये चार दिशाओं की, रोको मत राहें इन मस्त हवाओं की. पूरब पश्चिम उत्तर दक्कन वालों मेरा मतलब है, इस माटी से पूछो क्या भाषा क्या इसका मजहब है. फिर मुझसे बात करो मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों. अतिशय सुरेख हा देशावर आपण प्रेम केलं पाहिजे. गाणं आपण अनेक वेळा हे ऐकलेलं आहे, परंतु त्यांनी अतिशय सुरेख, कारण माग काही हे नाहीये, कुठल्याही प्रकारचं संगीत नाहीये, अतिशय सुरेख आणि मधुर आवाजामध्ये आपल्या समोर ते सादर त्यांनी केलेलं आहे. आणि देशप्रेमाचं महत्व जे आपल्या रगारगामध्ये भरलेलं आहे. आणि मी तर म्हणेल की प्रेम एवढं करा. आणि त्यासाठी एक उर्दू शायर, त्याचा एक शेर आठवतो, बस एक सिक्के में पूरी धरा खरीद सकता हूँ, बस एक सिक्के में पूरी धरा खरीद सकता हूँ, मैं अपने ख्वाब में कुछ भी खरीद सकता हूँ, मैं अपने ख्वाब में कुछ भी खरीद सकता हूँ. कोई अजीज मेरा प्यासा मरने वाला है, कोई अजीज मेरा प्यासा मरने वाला है, मैं अपना खून बेच के पानी खरीद सकता हूँ,
मैं अपना खून बेच के पाणी खरीद सकता हूं. तर हे एवढं प्रेमाचं महत्व पहा तुम्ही. त्याचा मित्र पाण्यानं मरून राहिला तर हा त्याला वाचवण्यासाठी रक्त विकून पाणी विकत घेऊन राहिला. समजून राहिलं का? म्हणजे एवढ्या टोकाचं प्रेम आपण केलं पाहिजे आपल्या अवतीभोवतीच्या आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी. यानंतर ती विद्यार्थिनी आहे